तुमची गाडी विकायला काढली आहे, पण ट्रान्सफर होत नाहीये. आरसीवर एन-टी-बी-टी स्टेटस असू शकतं. चला जाणून घेऊया एन-टी-बी-टी म्हणजे नेमकं काय? नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल पवार आणि आज आपण बोलणार आहोत एका इंटरेस्टिंग टॉपिकवर. तुमची गाडी विकायला काढली आहे, पण ट्रान्सफर होत नाहीये किंवा तुम्ही सेकंड हँड गाडी खरेदी करणार आहात, तर आरसीवर दिसणारा एन-टी-बी-टी शब्द हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. एन-टी-बी-टी म्हणजे नेमकं काय? नॉट टू बी ट्रान्झॅक्टेड किंवा नॉट टू बी ट्रान्सफर्ड. याचा अर्थ वाहनावर आर-टी-ओ किंवा एन्फोर्समेंट डिपार्टमेंटकडून काही रिस्ट्रिक्शन लावलेले आहेत. यामुळे ओनरशिप ट्रान्सफर अडकू शकते, काही आर-टी-ओ सर्व्हिसेस बंद होऊ शकतात, वाहनाची खरेदी प्रक्रिया बंद होऊ शकते. पण एन-टी-बी-टी का लागू होतो? सगळ्यात मोठा प्रश्न. पेंडिंग चलान्स, एन्फोर्समेंट केसेस, कोर्ट मॅटर्स, टॅक्सी किंवा आर-टी-ओ संबंधित प्रकरण. यापैकी कोणत्याही कारणामुळे वाहनावर एन-टी-बी-टी लागू होऊ शकतो. आता महत्त्वाचा प्रश्न, तुमच्या गाडीवर एन-टी-बी-टी आहे का नाही हे कसं तपासायचं? खूप सोपं आहे. Googleवर परिवहन आरसी स्टेटस सर्च करा आणि त्याच्यानंतर आरसी स्टेटसवर क्लिक करा. तुमचा व्हेइकल नंबर टाका. आरसी डिटेल्समध्ये खाली स्क्रोल करा. जर नॉट टू बी ट्रान्झॅक्टेड एन-टी-बी-टी असा मेसेज दिसला, तर वाहनावर काही रिस्ट्रिक्शन किंवा एन्फोर्समेंट ॲक्शन असू शकते. म्हणून सेकंड हँड गाडी खरेदी करण्यापूर्वी किंवा स्वतःची गाडी विकण्यापूर्वी आरसी स्टेटस नक्की तपासा. एक छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या अडचणीतून टाकू शकते. तुम्हाला काय वाटतंय? एन-टी-बी-टी बद्दल तुम्हाला माहिती होती का? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. अशाच फ्युचर टेक अपडेटसाठी माझ्या पेजला फॉलो करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.